नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। 76वें अमृत गणतंत्र दिवस को लेकर गोवंडी गौतम नगर स्थित डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर गार्डन में ध्वजारोहण कार्यक्रम का आयोजन किया गया। उल्लेखनीय तौर पर ध्वजारोहण कार्यक्रम में मुख्य अतिथि के तौर पर स्थानीय समाजवादी पार्टी विधायक अबू आसिम आजमी, युवा नेता मातिन खान बड़ी संख्या में अपने समर्थकों के साथ कार्यक्रम में उपस्थित हुए। वहीं देवनार पुलिस स्टेशन के वरिष्ठ निरीक्षक बासित सैयद अपने लवलश्कर के साथ कार्यक्रम में अतिथि के तौर पर हाजिरी लगाई। मुंबई से यशपाल शर्मा की रिपोर्ट। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची विकास 20 जानेवारी या निमित्त आपण हे कार्यक्रम साजरा केलेला आहे। काय सांगणार या निमित्त हे भव्य कार्यक्रम झालेला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 जानेवारी 1949 रोजी भारत देशाला संविधान अर्पित केलं। त्याला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्याचा अमृत महोत्सव भारतवर्षामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे। विशेष असं आहे की जगामध्ये सर्वात मोठी आणि अनेक जाती धर्म पंथ भाषा अशा विविधतेने नटलेल्या भारत देशाला एका मालिकेमध्ये गुंफून ठेवण्यामध्ये गेली 70 वर्ष 75 वर्ष हे संविधान सक्षम झालेलं आहे। या संविधानाचं जगभर कौतुक होत आहे आणि जगाला एक मोठा आदर्श आहे की अनेक जाती धर्म पंथ अशा विविधतेने नटलेल्या देशाला एका संविधानमध्ये बांधून ठेवलेलं आहे। आपण जर पाहिलं तर जगामधले अनेक देश असे आहेत की त्या देशामध्ये एकच धर्म आणि एकच भाषा एकच प्रांत असताना सुद्धा त्या देशामध्ये लोकशाही टिकत नाही। लोकशाहीवरती बरेच वादविवाद होतात, अनेक वेळा अनेक अनैतिक प्रकार सुद्धा घडतात। परंतु भारतामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर गेल्या 75 वर्षामध्ये सर्व जाती धर्म पंथ भाषाच्या लोकांना एका मालिकेमध्ये गुंफून ठेवलेलं आहे आणि दिवसेदिवस प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना आता कळालेलं आहे की भारताचं संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे, की हे संविधान हे सांगतं की प्रत्येकाला त्यांच्या धर्माचं स्वातंत्र्य आहे, परंतु ते स्वातंत्र्य माझं तुमच्या घरामध्ये आहे, तुमच्या समाजामध्ये आहे, परंतु त्याचा तुम्ही अतिरेक करून दुसऱ्यांना त्रास होईल असं तुमचं कुठलंही वर्तन असता कामा नये। प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य आहे, धर्म स्वातंत्र्य आहे, परंतु त्या धर्माचा त्या स्वातंत्र्याचा अतिरेक होता कामा नये की जेणेकरून दुसऱ्या लोकांना त्रास होईल। परंतु गेल्या 10 वर्षामध्ये जर आपण पाहिलं सर, आज 26 जानेवारी आहे, काय सांगणार आपल्या गणतंत्र दिवस निमित्त जे कार्यक्रम झालेला आहे तिकडे? रिपब्लिकन डे हा पूर्ण देवनार परिषदेच्या हद्दीमध्ये ठिकठिकाणी लोकांनी उत्साहामध्ये साजरा केलेला आहे आणि लोकांमध्ये असा उत्साह म्हणजे जनजागृती त्यांच्यामध्ये होते ही फार चांगली गोष्ट आहे। लहान मुलांपासून वृद्ध यांनी सर्वांनी मोठ्या संख्येने भाग घेतलेला आहे आणि आमच्या देवनार परिषदेच्या हद्दीमध्ये कमीत कमी 15 ते 20 ठिकाणी कार्यक्रमांना हजेरी दिलेली आहे आणि झेंडावंदन केलेलं आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व देवनारवासीय यांना मी फार फार शुभेच्छा देतो आणि त्यांनी ज्या ठिकाणी जर अघटित घटना ते बघत असतील, काही त्यांना असं संशयास्पद वाटत असतील त्यांनी आम्हाला यांना इन्फॉर्म करू शकतात आणि त्यांच्या संरक्षणासाठी देवनार परिषद सदैव तत्पर आहे। धन्यवाद। ऐसी खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।